महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। नांदगांव में गुरु कृपा कॉलेज के पास आज सुबह कुछ मतदाता एक स्थान पर भीड़ लगाए हुए थे। प्रत्याशी सुहास कांदे और समीर भुजबल, इन दोनों प्रत्याशियों के बीच हुई नोकझोंक के मामले में केस दर्ज किया गया है। एक बाहरी व्यक्ति को भी हिरासत में ले लिया गया है। साकोरे गांव में गाड़ी पर हुए हमले के मामले में केस दर्ज किया गया था। ऐसी जानकारी निर्वाचन अधिकारी एवं जिल्हाधिकारी जलज शर्मा ने दी। आज मतदानाच्या दिवशी नाशिक जिल्ह्यामध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये दोन घटना घडलेली आहे। पहिली घटना जी मीडियावर दाखवलेली होती ती होती ज्यामध्ये दोन उमेदवार होते, त्यांच्या आपसात भांडण झाली, चकमक झाली होती, असा दृश्य दाखवण्यात आला होता। मी मीडियाला आणि सर्वजणांना सांगू इच्छितो की त्या विषयामध्ये जे आहे ते जे संबंधित गुन्हे जे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये मतदारांना थांबवणे किंवा गर्दी करणे, जे काही आपले लोकप्रतिनिधित्व नियम अधिनियममध्ये आणि त्याच्यासोबतच जे पोलीसच्या अधिनियममध्ये जे गुन्हे असतात ते दाखल करण्यात आलेले आहे। आणि दुसरा जो विषय होता, एक मीडियावर दाखवण्यात आलेली एक बातमी होती ज्यामध्ये साकोरा गावामध्ये गाडी थांबवलेली होती, दोन गाडी थांबवलेली होती आणि एक जमाव तयार झाला होता। त्या विषयाबद्दल पण मी मीडियाला आणि लोकांना सांगू इच्छितो की ह्यामध्ये सुद्धा ताबडतोब पोलीस तिकडे पोहोचलेली आहे आणि संबंधित जे गुन्हे आहेत त्याच्याशी संबंधित ते दाखल करण्याची कारवाई होत आहे। इस बार भीड़ को तितर-बितर करने के लिए पुलिस बल का हल्का प्रयोग किया गया है। नांदगांव विधानसभा क्षेत्र में मतदान प्रक्रिया शांतिपूर्व रही। नांदगांव विधानसभा क्षेत्र की घटनाओं पर जिला प्रशासन की पूरी नजर थी, इसलिए किसी को भी कानून हाथ में लेने की कोशिश नहीं करनी चाहिए। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शीतल नलगे, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।